नमस्कार मंडळी, आज आपण केलेलं आहोत चुलीवरचं मटणाचं कालवण. त्यासाठी मी मटण परतून घेतलेलं आहे कांदा टाकून आणि त्याच्यावर ताट ठेवून पाणी उकळायला ठेवलेलं आहे. हळद, मीठ, कोथिंबीर टाकलेली आहे. अशा प्रकारे आपण 2 ते 3 वेळा खाली मटण शिजवून देणार आहोत आतमध्ये आणि वरती पाणी उकळायला ठेवणार आहोत आणि ते पाणी पुन्हा पातेल्यात टाकणार आहोत. तर मी इथे आलं घेतलेलं आहे, खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. खोबरं असं टेचून घेत आहे मी पाटावर वंट्यावर. कांदाही मी भाजून घेतलेला आहे. लसूण घेतलेला आहे, लसूणही थोडासा मी गरम करून घेतलेला आहे. त्याची साल लगेच निघते लसणाची. आणि हे वाटण मी आता वाटून घेत आहे. हे आपलं काळं वाटण झालं. छान वाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी नंतर कोथिंबीर पण ॲड करणार आहे. कोथिंबीर पण आपण यामध्येच वाटून घेणार आहोत छान प्रकारे. तुम्ही बघू शकता मसाला किती आपला छान बारीक झालेला आहे. त्यानंतर मी पातेल्यात तेल घेऊन आपण वाटलेला मसाला त्यात टाकून घेतलेला आहे व आपला घरचा मसाला लाल मी त्यात टाकून घेत आहे व छान परतून घेणार आहे मी. मसाला आपला चांगला परतत आलेला आहे. मसाला परतून झाल्यानंतर शिजवलेलं मटण जे आहे आपलं ते मी ते टाकून घेणार आहे आणि रस्सा तो मी त्यात ॲड केलेला आहे आणि आपलं हे गरमागरम चुली